बीडमधील घटना आणि त्यानंतर त्याचे पडसाद आज विधिमंडळामध्ये दिसून आले. सगळ्यात महत्त्वाची चर्चा राहिली ती दोन भाषणांची आणि त्यात प्रामुख्याने म्हणजे जितेंद्र आव्हाडांची. आपल्याबरोबर जितेंद्र आव्हाड आहेत. आव्हाडसाहेब, जे मुद्दे मांडले त्याच्यामध्ये तुम्ही गेल्या एक वर्षभराचं खूप वेगवेगळे बीडमध्ये घटना घडलेल्या आहेत. तुमचा दावा किती जणांचा की हे किती प्रकरण नुसतं इथपर्यंत देशमुखांपर्यंत मर्यादित नाही या त्याच्यापर्यंत देशमुखांमुळे वाचा फुटली. त्या माणसाचं नावच घ्यायला घाबरतात तो लोक. वाल्मिक कराड म्हटलं की नावही घेत नाही. आज तुम्ही विधानसभेतली भाषणं ऐकला, लोक आका म्हणत होते, त्याचं नाव घेत नव्हते. मी पहिल्या दिवसापासून सांगतो की आपल्यावर महाराष्ट्राच्या जनतेची एक जबाबदारी टाकली आहे की सत्य आपल्याला इथे बोलावंच लागेल ना. हे एक माणूस इतकी गुंडगिरी करतो, इतकी दहशत माजवतो आणि त्याचं नाव आपल्यासारखी माणसं जर घ्यायला घाबरत असतील, सामान्य लोक काय नाव घेणार हो. आज इतके खून पडलेत त्या ह्याच्यामध्ये. पाहिजे त्याचा मर्डर, पाहिजे त्या पोरीवर बलात्कार, पाहिजे त्या बाईवर हात टाकायचा. काय चालू आहे काय? आणि सगळं राजकीय वरदहस्तापोटी दाबून टाकायचं. बदल्या पण पालकमंत्री सांगतील त्याच, फंडही पालकमंत्री सांगेल तोच, वाटणारही तोच. तुमच्या माहितीप्रमाणे वाल्मिक कराड कसं ऑपरेट करतात बीड? ओपन म्हणजे काय काय करतात? ओपन गँगस्टर आहे तो. रेती स्वतः धसनी सांगितलं, सुरेश धस हा आमच्या पक्षाचा नाही आहे. सुरेश धसनी सांगितलं 300 हायवा म्हणजे किती झालं? एक हायवामध्ये 10 मेट्रिक टन काय असतं रेती असते. 15 ब्रास, 15 ब्रास इंटू 400 ट्रक म्हणजे किती झाले एका दिवसात? हे काय चालू आहे काय? कुठे आहेत RTO, कुठे आहेत तहसीलचे अधिकारी, कुठे आहे रॉयल्टी, कुठे आहे कलेक्टर? काय करणार? सगळ्या बदल्याच ते करून आणतात. आणि ते पालकमंत्री राहिले बाजूला, लेटर बनवतोच वाल्मिक कराड. अधिकारी त्याला जाऊन भेटतात. कारण का नंतर जे वळण असतं, सगळं वळण, ते वळण तो करतो. सगळ्या गोष्टी खाली मॅनेज ते करतात. खाली सगळं मॅनेज ते करतात, छोट्यातल्या छोट्या माणसापासून मोठ्यातल्या मोठ्या माणसापर्यंत. आणि मोठा माणूस बसलेला असतो डॉन. त्यामुळे वाईट परिस्थिती आहे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. इतका क्रूर हत्या मी तरी कधी वाचलेली नाही. तुम्हाला अपेक्षित दिसतं या सगळ्या पूर्ण प्रकरणानंतर तरी वाल्मिक असं आहे की कमीत कमी त्यांच्यातला बाप तरी जागायला पाहिजे. मी देवेंद्र फडणवीसांना आव्हान केलं की 2 पोरं अनाथ झाली हो. त्या बायकोचं कुंकू पुसलं गेलं. त्या संतोष देशमुखला दारूचं व्यसन नाही हो दादा, सिगरेट ओढायचा नाही तो माणूस. आणि कोणाला वाचवायला गेला? एका दलित वॉचमनला मारल्यानंतर तो त्या दलित वॉचमनसाठी गेला आणि फक्त विचारलं का मारलं तरी त्याला. आणि त्या अशोक सोनवणेला मारलं होतं, त्या सुदर्शन घुले का कोण, त्याच्या एक झापड मारली. त्याच्यासाठी इतकं त्याचं लिंग कापलं, त्याचे पाय तोडले, हात तोडले, त्याच्या डोळा जाळला. अरे एखाद्याचा 6 गोळ्या करून मर्डर करून टाकला तरी हे मर्डर मान्यच नाही आपल्याला. पण काय पद्धत आहे हो. आणि महाराष्ट्रात माझ्या राजकीय जीवनामध्ये आज मी 40 वर्ष बघतोय सगळं, 45 वर्ष मी नाही बघितलं बाबा, आणि मी वाचला पण नाही इतकी क्रूर हत्या राजकारणामध्ये. या राजकीय वरद असताना जर इतका मोठा खेळ होणार असेल तर महाराष्ट्राचा, बिहार, उत्तर प्रदेश वगैरे सोडून द्या, मला कोणाचीही तुलना करायची नाही, पण महाराष्ट्र राहणारच नाही. पण आव्हाडसाहेब, या सगळ्या गोष्टीला वरदहस्त म्हणून तुम्ही जे सांगताय ते धनंजय मुंडेंचं नाव घेत आहे तसं? मी नाव घेतलेलं नाही. मी सांगतोय की एक पालकमंत्री उद्या माझ्यावर आबरू नुकसानीचा दावा टाकतील की माझं नाव घेतलं पुराव्यानिशी. पण वाल्मिक कराडचे व्हिडिओ कोणाबरोबर दिसतात? वाल्मिक कराड कोणाचा माणूस आहे? जाऊन कोणी विचारा, तुमचा साधा रिपोर्टर पाठवा परळीमध्ये. माणसं ओपनली बोलत नाहीत त्याच्या विरोधात, आणि फक्त चौकशी करा. मी तुम्हाला वाटलंच व्हिडिओ देतो, लावा तुमच्या TV वरती. आणि त्याची बहीण बोलली आहे ना स्वतः, आमच्या पंकजाताई बोलल्यात ना की धनंजय मुंडेंचं ज्यांच्याशिवाय पानही हालत नाही. आणि असे समोर वाल्मिक कराड आहेत. वाल्मिक कराड आहे समोर. आता मी तर बोलत नाही ना, हे पंकजाताई स्वतःच बोलले आहेत. आणि मग एवढा वाल्मिक कराड वागतो डॉन सारखा, तो कोणामुळे वागतो? बरोबर आहे. अर्थात तेवढी ताकद देते त्यामुळेच. मग पण ह्यातनं साध्य काय होईल असं? कारण की तुम्ही तर म्हणला की मंत्रिमंडळात ते बसलेले आहेत, त्यातनं मग पण आता आम्ही सांगितलं ना की त्यांना मंत्रिमंडळातनं काढा, त्याचा राजीनामा घ्या.
मंत्रिमंडळात बसून कधी चौकशी होते का कोणाची? नाही, पण ह्या गोष्टीला सर्वसाधारणपणे धनंजय मुंडेंच्या समर्थकांचा असा एक सूर दिसून येतो की हा सूर तुमचा व्यक्तिगत पवार द्वेषांमुळे आहे. कशा पवार द्वेष काय ह्याच्यात? मी बोललो नाही ना. सर्वात जास्त बोलले सुरेश धवस, त्याच्यानंतर बोलल्या नमिता मुंदडा. ते दोघे बीजेपीचे आहेत ना, ते काय माझे राष्ट्रवादीचे नाहीत ना. पवार द्वेष काय त्याच्यात? कोणाचा पवार द्वेष? नाही, पण हे प्रकरण मांडल्यानंतर सुद्धा तुम्हाला अनेकांचे फोन यायला लागले असं ऐकलंय आम्ही. खरं ते ठीक आहे, मी फोन बिनला आयुष्यात घाबरलो नाही. मी काय पहिलं प्रकरणं बघत नाही हो. मी मोठी मोठी प्रकरणं हाताळली आहेत. मला काय मी असल्या फोन बिनला मी माझ्या बापाने कधी मला घाबरायला शिकवलं नाही. बरोबर आहे. ठीक आहे. अवॉर्ड्स होते ते सांगतायत की वेगवेगळी प्रकरणं आहेत की ज्याच्यामध्ये फक्त रुलिंग पार्टी नाही तर हे सुरेश धस सुद्धा इथं आहेत. त्यांचं झालेलं आहे. पण त्यांनी तुमच्या संदर्भ 2 विषय सांगितले की भाजपाचेच नेते सांगतायत बीडमधल्या गुन्हेगारीवर काय आहे? मी बोलतो आता भूक लागलेली आहे. बीडमधली जी गुन्हेगारी आहे त्याच्यावर तुमचं भाष्य आहे. त्याला पालकमंत्री जबाबदार आहेत जे आधीचे होते धनंजय मुंडे. तुम्ही नाव घ्यायला घाबरता? मी कोणालाच काही घाबरत नाही, परंतु काही बंधनं आहेत म्हणून मी पाळतोय. मी पहिल्यापासून मागणी करतोय की याची चौकशी झाली पाहिजे आणि SIT चौकशीची डिमांड ही माझी आहे. मी जर कोणाला घाबरत असतो तर मग SIT चौकशीची मागणी केली असती का? बीड जिल्ह्यातल्या इतर कोणी आमदारांनी केली का? नाही, मीच केली. का केली? की तिथे कुठं PI DYSP यांच्या हाताने चौकशी करून ह्या संतोषला न्याय मिळणार आहे का? आणि मी तर आज म्हणजे पहिल्यांदा मागणी केलेली आहे की SPच्या अध्यक्षतेखाली करा, परंतु आज सभागृहामध्ये मी मागणी केली IG लेवलच्या अधिकाऱ्याकडून करावी. आता याचा निर्णय माननीय मुख्यमंत्री महोदय करतील आणि मुख्यमंत्री महोदय हे अतिशय संवेदनशील आहेत आणि तुम्ही त्यांचं स्टेटमेंट पाहिलंय ना. मी कुणालाच सोडणार नाही. याचा अर्थ काय? मी कुणालाच सोडणार नाही. हे शब्द कोणाचे आहेत? माझे नाही. या राज्याच्या प्रमुखांचे आहेत, या राज्याच्या प्रथम नागरिकाचे आहेत, या सदनाच्या नेत्यांचे ते शब्द आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणजे या राज्याचा 1 नंबरची व्यक्ती आहे. त्यांनी ते स्टेटमेंट केलं. साहेब, जातीवादीचं समीकरण म्हणून ह्याला सगळं रंग दिला जातोय आणि धनंजय मुंडे टार्गेट आहेत. हे बघा, जातीवाद वगैरे गुन्हेगाराला कुठली जात असते हो? संतोष जाधवला जात म्हणून मारलंय का त्यांनी? जात हा फॅक्टर नाहीये. याच्या पाठीमागचे लोकांची मेंटॅलिटीचा विषय हा. आणि ते बारकाले पोरं पाठवले मारायला. 21, 22, 23 ह्या वयाच्या पोरांना काय कळणार हो? काय त्यांना एवढी समज आहे? उगाच आपलं तुम लढो हम कपडे सांभाळते असं जे बोललं जातंय. काही क्लिपा व्हायरल झालेल्या आहेत, त्यांच्या क्लिपा बघा. मी जे आका म्हणतोय त्या आकांच्या काही क्लिप्स व्हायरल आहेत, त्या जरा बघा ना, चेक करून बघा. यांच्या सगळ्या गोष्टीमध्ये म्हणणं आहे की धनंजय मुंडेंनाच मंत्रिमंडळातनं काढा. नाही, ते कोणी म्हणलेले आहेत. मी धनंजय मुंडेंचं नाव नाही घेतलं. मी अजून वाल्मिक कराडांचं नाव नाही घेतलं. तुम्ही कसं काय माझ्या माथी मार? तुमच्या मातावर कुठं म्हणतोय? विरोधक म्हणले. विरोधक म्हणतात. आता विरोधक जितेंद्र आव्हाड साहेबांनी काय बोलावं हे मी कसं काय ठरवू? नाही, पण तुम्ही ज्या जिल्ह्यातलं म्हणून 1 मिनिट ऐका. आव्हाड साहेबांनी काय बोलावं, आदरणीय दानवे साहेबांनी काय बोलावं, किंवा आदित्यजी ठाकरे साहेबांनी काय बोलावं, जयंत पाटलांनी काय बोलावं हे मी ठरवणारा कोण? मी फार छोटा माणूस आहे. तुम्हाला हे तरी अपेक्षित आहे? नाही, आमदार आहे. 2.5 तालुक्याचा आमदार जे काही नाही, ज्या जिल्ह्यातून तुम्ही हा प्रश्न उपस्थित करताय त्या जिल्ह्यामध्ये तरी जिल्ह्याचा प्रश्न नाहीये. प्रश्न कोणता आहे की अन्याय झालेला आहे. माझ्या बापाने मला शिकवलेलं आहे. माझा जो जन्मदाता बाप आहे रामचंद्र धस दादा म्हणायचे त्यांना. माझ्या बापाने हे शिकवलेलं आहे की अन्याय कोणाचा खपवून घ्यायचा नाही आणि आपणही कोणावर अन्याय करायचा नाही. तर हे जी घटना घडलेली आहे ती घटना अतिशय थंड डोक्याने, म्हणजे जक्कल सुतार आणि अँड कंपनी सगळ्यात जुनी, त्यांना सुद्धा लाजवेल इतक्या भयानक पद्धतीने यांनी क्रुएल पद्धतीने त्याचा अंत केला आहे. आणि ते जे चित्र पाहिले
त्याच्यामुळं माझ्या स्वतःच्या शरीरातलं पित्त खवळलंय असं माझं मत आहे. आणि या पित्त खवळल्यामुळं मी डायरेक्ट त्याच्यावरती न्याय मागतोय संतोष देशमुखला आणि त्याच्या कुटुंबाला आणि बीड जिल्ह्यातल्या सामान्य गोरगरीब माणसाला मी न्याय मागतोय. नाही धस साहेब, खंडणीच्या पलीकडे जाऊन या संदर्भामध्ये कुठले गुन्हे दाखल व्हावेत अशा अपेक्षा आहे, मागणी आहे. माझं म्हणणं असं आहे, खंडणी 302 झाला, परंतु याच्यामध्ये MPDA लागला पाहिजे, ह्याच्यामध्ये मोक्का लागला पाहिजे, कारण हे संघटित गुन्हेगारी आहे. मोक्का लागला पाहिजे. अजून काय काय जे म्हणून काही कलम आहेत, आता त्याचा फारसा अभ्यास आम्हाला नाही आहे बरं का. जेवढं काय वाचनात येतं तेवढंच कायदे वाचतो आम्ही, काय प्रत्येक कायदा वाचत नाही. जुन्या काळात रासोका, हे MPDA, झोपडपट्टी गुंडा दादा, काय जे कायदे आहेत हे नवीन, त्याचे काही नवीन अपडेट झालेले असतील, काही कलम आता बदललेले आहेत, केंद्र सरकारने बदलले. त्या सगळ्यामध्ये कोणते कोणते कलम बसतील, कारण हे लोक सुटता कामा नयेत. हे लोक जर यांची जामीन झाली तर हे उद्याच्याला, हे आज दुपारी मारलं आहे, दुपारच्या नंतर हे लोक उद्याच्याला सकाळीच मारतील माणसं. हे काय डेंजर लोक आहेत ना. ही कोणती पद्धत आहे मारायची. आणि मला असं म्हणायचं आहे, सुदर्शन घुलेच्या घरी बिचाऱ्याचं मी माहिती घेतली, त्याचं 5 का 6-7 पत्र्याचं घर आहे. त्याच्याकडे स्कॉर्पिओ कोणी आणून दिली. हो, तुम्ही म्हटलं आता हाऊसमध्ये ब्लॅक हाऊसमध्ये म्हणलं. काळ्या स्कॉर्पिओ कोणी दिले, काळे कोणी स्कॉर्पिओ एवढाच फायनान्सर कोणी? कोणी दिली, मग त्याची चौकशी व्हायला पाहिजे. ज्याने दिली तेच पाठीमाग असतील ना ह्याच्या. स्कॉर्पिओ सारखी गाडीमध्ये तो हिंडतो फिरतो. बरं, त्याची ऐपत असेल तर फिरावं, नाही फिरावं माझं काय म्हणणं नाही. गाडी मग त्यांनी ऑन घेतली का, त्यांनी कशा पद्धतीने गाडी घेतली. आता ह्याच्यावर बी आमच्या जिल्ह्यात तर लय पुढच्या डोक्या चालवणार आहेत. मग आमच्या माणसाने गाडी घेतली म्हणून तुझ्या पोटात दुखतं का, हे बी टाकतील ते सोशल मीडियावर बरं का. हे सोशल मीडिया इतकं म्हणजे चित्रविचित्र झालंय. अरे माणूस गेलाय. आणि हे मी काय म्हणतो, संतोष जाधव मराठा समाजाचा आहे म्हणून मी बोलतो का, उद्या इथं तिरमाली समाजाचा बी माणूस असता, मातंग असता किंवा दलित असता किंवा आणखी वंजारी समाजातला एखादा पोरगा असता तरी मी त्याचीच बाजू घेतली असती जर इतकं वाईट झालं असतं. हे जातीपातीवर घेऊन जाऊ नका तुमचं काही झाकायसाठी बरं का. हे जे घडलेलं आहे, दुर्दैवी घडलेलं आहे, अतिशय निष्ठोरपणे घडलेलं आहे. म्हणून डोक्याचे शेवटचा प्रश्न, फडणवीसांकडनं गृहमंत्री म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून काय अपेक्षा आहे पूर्ण प्रकरणात? आमची मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडून विनंती आहे की ह्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री, मला नाही वाटत कोणी पाठीशी वगैरे घालील. मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आहे, विषय संपला, मी कोणालाही सोडणार नाही. यस, धन्यवाद. सुरेश धस, जितेंद्र आव्हाड या दोन्ही नेत्यांनी NDTVशी भाषण करताना म्हटलेलं आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये जे झालं आहे ते जातीच्या पलीकडे झालं आहे. बीड म्हणजे गुन्हेगारीचं केंद्र आहे, ते मोडून काढलं पाहिलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अरविंदसह सागर कुलकर्णी, NDTV मराठी, नागपूर.